नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे पनीर भुर्जीची रेसिपी. कोणाकोणाला पनीर भुर्जी आवडते हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. सगळ्यात पहिले आपल्याला एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे आणि अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे आणि चिमूटभर हिंग टाकलेलं आहे मी. आता जिरं तडतडलं की त्यामध्ये आता आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे चिरून टाकायचे आहेत. बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1 मीडियम साईजचं टमाटर चिरून टाकलेलं आहे. हे पण आपण आता मिक्स करून घेऊया. आता 2 मिनिट हे आपल्याला असं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 मीडियम साईजची शिमला मिरची बारीक चिरून टाकत आहे. शिमला मिरची नसेल आवडत तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल आणि मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे 1 टीस्पून. आता आपण हे चांगलं शिजू देऊया. तुम्ही याच्यात आवडीनुसार भाज्या टाकू शकता. पनीर भुर्जी कोणी कोणी खाल्ली आहे मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. आता आपण याच्यात 1 टीस्पून मीठ टाकलेलं आहे. 1 ते 1.5 टीस्पून टाकायचं आहे चवीनुसार. 1 चमचा तिखट टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपल्याला हे 5 ते 7 मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत. 1 पाव पनीर घेतलेलं आहे मी 250 ग्रॅम आणि ते हाताने बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आपल्या फोडणीत टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. झाली आपली झटपट अशी पनीर भुर्जीची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. काही चुकले असेल ते पण तुम्ही सांगितलं तरीही चालेल. तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना. बाय बाय.